सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीशी संबंधित एक दिवस तुमचा चांगला जाईल. वरिष्ठांकडनं तुम्हाला चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. तुमच्यावरती अतिरिक्त जबाबदारी देण्यात येईल. कामाचा ताण मात्र तुमच्यावरती वाढू शकतो. काम वेळेमध्ये पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. मुलांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. आज संध्याकाळी तुम्हाला वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज व्यवसायामध्ये थोड्याशा अडचणी येतील, त्यामुळे थोडं सावध राहून काम करा. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी बदल करण्याचा विचार हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वडिलांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. तुमचा आत्मविश्वास आज कमी होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये अडचणी येतील. भावंडांची सल्लामसलत करूनच तुम्ही त्यावरती निर्णय घ्यावा. व्यवसायाच्या संदर्भामध्ये आज तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागेल. नोकरी जर तुम्ही करत असाल तर वरिष्ठांकडून एक चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. कामाचा अतिरिक्त ताण तुमच्यावरती वाढू शकतो. आज संध्याकाळी मुलं तुम्हाला एक गुड न्यूज देतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा समस्यांनी भरलेला राहील. मुलांकडून तुम्हाला निराशाजनक बातम्या ऐकू येतील, ज्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये असाल. कुटुंबातील कलहामुळे तुम्हाला राग येईल, परंतु रागावरती नियंत्रण ठेवा, अन्यथा नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. व्यवसायामध्ये फायदेशीर करार होतील. पार्टनरशिपमध्ये तुम्हाला यश मिळेल. वडिलांचा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सल्ला घ्या. मित्रांसोबत आज तुम्ही वेळ घालवाल. नवीन वाहन खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होईल. आज तुमच्या जवळचे लोक तुमच्याशी विश्वासघात करू शकतात. आजचा दिवस थोडासा समस्यांनी भरलेलाही असू शकतो. रागावरती तुम्हाला नियंत्रण ठेवायला हवं, अन्यथा तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये दुरावा येईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मात्र अत्यंत चांगली राहू शकते. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये चण्याची डाळ आणि गूळ बांधून अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा मध्यम फलदायी असेल. तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. कुटुंबामध्ये एखाद्याच्या लग्नाविषयी चर्चा होईल. सल्लामसलत करणं तुमच्यासाठी हिताचं ठरेल. अनेक समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. तुम्हाला आज घरच्या कामासाठी पैसे खर्च करावे लागतील. पार्टनरशिपमध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला पैसा आणि चांगले यश हाती सापडेल. आज कोणताही निर्णय घेताना तुम्ही वडिलांचा सल्ला अवश्य घ्या. नवीन वाहन खरेदी करण्याचं स्वप्न तुमचं आज पूर्ण होईल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तुम्ही काही कायदेशीर कामंही सोडू शकता, ज्यामुळे समस्या निर्माण होतील. कौटुंबिक समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळेल. जोडीदारासोबत तुम्ही आज तुमचा वेळ घालवाल आणि मुलांच्या भविष्याबाबत योजना बनवाल. आज नशीब
82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संपत्ती मिळवण्याचा असेल. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद संपुष्टामध्ये येतील, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. नोकरीशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळतील. पैसे गुंतवण्याचा जर तुमचा विचार असेल तर ही वेळ योग्य आहे. कौटुंबिक सदस्यांसोबत मात्र तुमचे वाद होऊ शकतात, त्यामुळे थोडं सावध रीतीनं पावलं टाका. तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होतील. तुम्ही काही कायदेशीर समस्येमध्ये असाल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. कौटुंबिक समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला प्रवासाला जाण्याची संधी मिळेल, ज्यातून तुम्हाला चांगला फायदा होईल. मित्रांसोबत बाहेर जाण्याचा तुम्ही प्लॅन कराल. तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. जवळच्या मित्रांशी तुमचं भांडण होऊ शकतं. जोडीदाराला पटवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबाच्या उत्साहामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही पैसे खर्च कराल. कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी सगळ्या गोष्टी व्यवस्थित तपासून घ्या, नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर अचानक काही समस्या येऊ शकतात. तुम्ही आज थोडे चिंतेमध्ये असाल. तुमचं मन हे थोडं अस्वस्थ राहील. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं समर्थन वाढीस लागेल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही पैसे खर्च कराल. कोणताही निर्णय घेताना तुम्ही बुद्धिमत्तेचा वापर करा. मालमत्ता खरेदी करताना सर्व काही तपासून घ्या. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असेल. तुम्हाला तुमच्या मनाची शांतताही राखावी लागेल, तरच तुमची कामं अगदी सहजपणे पूर्ण होतील. पार्टनरशिपमध्ये सुरू असलेल्या व्यवसायामध्ये इतरांचा सल्ला घेणं टाळा. पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. वरिष्ठांचं बोलणं ऐकून तुम्हाला थोडंसं वाईट मात्र वाटेल. धार्मिक कार्यामध्ये आज तुम्ही स्वतःहून सहभागी व्हाल. तुमची आज चिडचिड वाढू शकते. वडिलांशी बोलताना मात्र तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा ठेवा. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा खर्चाने भरलेला असेल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या अव्यक्त खर्चावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. मुलांचे खर्च वाढतील, त्यामुळे तुम्ही थोडे रागावू शकता. तुमची आज चिडचिड वाढेल. वडिलांशी बोलताना मात्र तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा ठेवा, नाहीतर वाद वितंड वाढू शकतात. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या शिक्षकांचं सहकार्य मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची तब्येत अचानक बिघडू शकते. कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. जोडीदारासमोर काही इच्छा तुम्ही व्यक्त कराल. तुम्हाला विश्वास ठेवताना सावध राहावं लागेल. कोणाच्याही वादामध्ये पडणं तुम्हाला टाळावं लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.